फ्रेंड जॉब अलर्ट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार CRPF सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्समध्ये जी 9,212 जागेसाठी भरती होणार आहेत, त्या भरतीची सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, निवड प्रक्रिया किती स्टेजमध्ये होणार आहे, त्याबाबत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सिलेक्शन प्रोसेस बघा काय काय असणार ते 5 स्टेज असणार आहे. त्यानुसार तुमचं इथे निवड केली जाणार आहे. पहिलं काय होणार आहे, CBT एक्झाम असणार आहे, कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे 100 मार्कची. त्याच्यानंतर सेकंड फिजिकल स्टँडर्ड टेस्ट शारीरिक मानक चाचणी असणार आहे. त्याच्यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट शारीरिक कार्यक्षमता चाचणी असणार आहे. ट्रेड टेस्ट व्यावसायिक परीक्षा असणार आहे. स्किल टेस्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्याच्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन असणार आहे. इत्यादी स्टेजद्वारे तुमची इतर निवड केली जाणार आहे. तर आपण पहिलं बघूया स्कीम ऑफ एक्झामिनेशन्स. CBT कम्प्युटर बेस्ड एक्झामबद्दल जाणून घेऊया. द कम्प्युटर बेस्ड टेस्ट The computer-based test will be consist of one objective type paper. Objective exam असणार आहे containing 100 question असणार आहे आणि carrying 100 marks. त्यांचा सिलेबस दिलेला आहे. तुम्ही 4 पार्टमध्ये एक्झाम डिवायडेड होणार आहे. पहिलं A-B-C. पहिलं A असणार आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, 25 क्वेश्चन असणार आहे आणि 25 मार्क्स असणार आहे. बी पार्टमध्ये जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस असणार आहे, 25 क्वेश्चन 25 मार्क्स. सी मॅथमॅटिक्स असणार आहे, 25 क्वेश्चन्स 25 मार्क्स असणार आहे. अँड डी असणार आहे इंग्लिश हिंदी लँग्वेजेस, 25 क्वेश्चन असणार आहे 25 मार्क्स. टाईम दिलेला आहे 2 आवर्सचं तुमचं इथे टायमिंग आहे. पहिलं स्टेज असणार आहे तुमचा कम्प्युटर बेस्ड एक्झाम. ही एक्झाम पास झाल्यानंतर तुम्ही पुढच्या टेस्टला एलिजिबल होऊ शकता. त्याने दिला ऑल द क्वेश्चन विल बी ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस टाईप. द CBT विल बी कंडक्टेड इन इंग्लिश अँड हिंदी लँग्वेज ऑनली. फक्त इंग्लिश किंवा हिंदीमध्ये एक्झाम होणार आहे. देअर विल बी अ निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 0.25 मार्क्स फॉर इच रॉंग आन्सर. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण इथे तुमचे कापण्यात येणार आहे. The date and center of the CBT will be informed to candidate via admit card. आणि एक्झाम कधी होणार आहे आणि व्हेन्यू काय असणार आहे तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवरती कळवण्यात येईल. Marks score by candidate in CBT will be normalized and such normalized score will be used to determine the final merit list and cut off marks. तुमचे हे जे CBT एक्झाम होणार आहे तिचे जे मार्क्स असणार आहे ते तुमच्या फायनल मेरिट लिस्टसाठी कन्सिडर केल्या जाणार आहे. आता क्वेश्चन इन द CBT विल बी ऑन मॅट्रिक्युलेशन्स लेवल. 10वीच्या बेस लेवलवरती ते क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. CBT एक्झाम झाल्यानंतर काय सांगितलं त्यांनी, ऑनली दोज कॅन्डिडेट हू क्वालिफाय इन CBT, जे विद्यार्थी CBT एक्झाम पास झालेली आहे, शाल बी कॉल फॉर द नेक्स्ट स्टेज. अशाच कॅन्डिडेटला नेक्स्ट स्टेजला बोलवण्यात येणार आहे ऑफ द रिक्रुटमेंट इन PST फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट अँड ट्रेड टेस्टसाठी बोलवण्यात येणार आहे जे विद्यार्थी CBT एक्झाम पास होणार आहेत त्यांनाच. अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डिटेल स्क्रुटिनिटी ऑफ कंडिशन एलिजिबिलिटी डॉक्युमेंट्स विल बी अंडरटेकन ॲट द टाइम ऑफ द डिटेल मेडिकल एक्झामिनेशन्स. म्हणजे तुमचे जे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन्स आहे हे मेडिकल एक्झामिनेच्या वेळेस इथे डिटेल चेकिंग केल्या जाणार आहे. आता सेकंड स्टेज जे विद्यार्थी CBT एक्झाम पास झालेत त्यांना सेकंड स्टेजसाठी बोलवण्यात येईल. सेकंड स्टेज आहे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट. आता याच्यामध्ये तुमची शारीरिक मानक चाचणी म्हणजे तुम्ही शारीरिक एलिजिबल आहात का नाही, ते फिजिकल एलिजिबल आहात का नाही या पोस्टसाठी हे चेक केल्या जाणार आहे. Candidate shortlisted for the PST will be asked to go through biometric verification followed by the PET trade test. फिजिकल स्टँडर्ड फॉर द पोस्ट ऑफ कॉन्स्टेबल दिलेलं आहे. टेक्निकल अँड ट्रीटमेंट्स पहिलं काय असणार आहे हाईट. इथे हाईट किती असणं गरजेचं आहे, मेल कॅन्डिडेटसाठी कमीत कमी 170 सेंटीमीटर हाईट असणं गरजेचं आहे आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी 157 सेंटीमीटर हाईट असणं गरजेचं आहे. चेस्ट छाती दिलेली आहे. ते मेल कॅन्डिडेट शुड हॅव द फॉलोइंग स्टँडर्ड फॉर द चेस्ट मेजरमेंट अनएक्सपांडेड, म्हणजे छाती न फुगवता किती असले पाहिजे पुरुष कॅन्डिडेटसाठी 80 सेंटीमीटर अँड मॅक्झिमम एक्सपान्शन्स मिनिमम एक्सपान्शन असलं पाहिजे 5 सेंटीमीटर दिलेलं आहे त्यांनी. आता जे कॅन्डिडेट फिजिकल स्टँडर्ड टेस्टवर पास होणार अशा कॅन्डिडेटला फिजिकल इफिशियन्सी टेस्टसाठी बोलवण्यात येईल. आता फिजिकल इफिशियन्सी टेस्ट काय असणार आहे, तुमची कार्यक्षमता चाचणी असणार आहे शारीरिक. द कॅन्डिडेट हॅव टू क्लिअर द PET रेस विदिन द फॉलोइंग टाईम. तुमची इथे शारीरिक चाचणी होणार आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे कॉन्स्टेबल पद ज्या ट्रेडसाठी तुम्ही अप्लाय केला, जसं की ड्रायव्हर आहे, मोटर मेकॅनिक आहे, गार्डन आहे, पेंटर आहे, कारपेंटर आहे, ब्रास बँड आहे, पाईप बँड आहे, क्लोबर आहे, टेलर आहे, इत्यादी ट्रेडसाठी जर तुम्ही अप्लाय केला असेल तर मेल कॅन्डिडेटसाठी
5 किलोमीटर आहे 24 मिनिटामध्ये धावणं. कमीत कमी 24 मिनिटामध्ये तुम्ही ते 5 किलोमीटर धावणं पूर्ण केलं पाहिजे. फिमेल कॅन्डिडेटसाठी 1600 मीटर म्हणजे 1.6 किलोमीटर धावणं 8.5 मिनिटामध्ये पूर्ण केलं पाहिजे. हे फिजिकल स्टँडर्ड सेट केलेलं आहे. त्याच्यानंतर आहे कॉन्स्टेबल, जर कुकसाठी अप्लाय केला असेल, वॉटर कॅरियर आहे, त्याच्यानंतर आहे हेअर ड्रेसर्स आहे, वॉशरमॅन आहे, वॉशर वुमेन आहे, सफाई कर्मचारी आहे. तर अशासाठी काय फिजिकल टेस्ट असणार आहे. तर मेल कॅन्डिडेटसाठी आहे 1600 किलोमीटर 1600 मीटर 1.6 किलोमीटर 10 मिनिटामध्ये धावणं आहे. आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी 1.6 किलोमीटर 1600 मीटर 12 मिनिटामध्ये धावणं गरजेचं आहे. त्या दिलेल्या वेळेमध्येच तुम्हाला तुमची रेस पूर्ण करायची आहे. फॉर पॉइनर विंगसाठी जसं मेसन आहे, प्लंबर आहे, इलेक्ट्रिशियनसाठी आहे 1.6 किलोमीटर 9 मिनिटामध्ये धावून पूर्ण करणं गरजेचं आहे मेल कॅन्डिडेटसाठी. फिजिकल इफिशियन्सी टेस्टसाठी हा क्रायटेरिया दिलेला आहे. तुम्हाला ह्या वेळेमध्ये तुमची रेस पूर्ण करायची आहे. जर तुम्ही कमी वेळेमध्ये पूर्ण करता तर तुमचा प्लस पॉईंट असू शकतो. कॅन्डिडेट हू डू नॉट क्वालिफाय द रेस, ज्यांनी आपल्या दिलेल्या वेळेमध्ये ही रेस पूर्ण केली नाही, वुड बी इलिमिनेटेड फ्रॉम द रिक्रुटमेंट प्रोसेस बाय गिविंग द रिजेक्शन स्लिप. जे कॅन्डिडेट ही रेस जर दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण करत नसतील अशा कॅन्डिडेटला रिजेक्ट केल्या जाणार आहे. आणि इंटिमेटिंग द रिझन काय असेल ते पण तुम्हाला जो ऑफिसर असणार आहे त्यावेळेस तो तुम्हाला रिझनसहित स्लिप देईल की तुमचं रिजेक्शन का झालं ते. Preliminary checking of the documents of the candidate who qualify PST and PET. जे कॅन्डिडेट PST फिजिकल स्टँडर्ड्स टेस्ट आणि फिजिकल इफिशियन्सी टेस्ट पास होणार, seeking relaxation in the height, chest, weight will also be conducted this stage. Candidate are advised to carry their relevant documents in supporting at their claim. ज्या लोकांनी याच्यामध्ये उंची किंवा हाईटमध्ये किंवा चेस्टमध्ये किंवा वेटमध्ये रिलॅक्शन घेतलेलं आहे, सूट घेतलेली आहे, अशा विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट सबमिट करणं गरजेचं आहे. द कॅन्डिडेट मस्ट कॅरी ॲट लिस्ट 1 फोटो बेअरिंग आयडेंटिफिकेशन प्रूफ सच ॲज ड्रायव्हिंग लायसन्स आहे, त्याच्या वोटर आय कार्ड आहे, आधार कार्ड आहे किंवा पॅन कार्ड आहे. तुम्हाला हे डॉक्युमेंट्स कॅरी करून जाणं गरजेचं आहे जर तुम्ही या हाईट, वेट आणि चेस्टमध्ये जर रिलॅक्शन घेत असाल तर. नेक्स्ट जी टेस्ट असणार आहे ती ट्रेड टेस्ट व्यावसायिक चाचणी असणार. द कॅन्डिडेट विल बी शॉर्टलिस्टेड फॉर द ट्रेड टेस्ट फ्रॉम द पूल ऑफ द कॅन्डिडेट हू क्वालिफाय CBT, PSD आणि PET. जे कॅन्डिडेटने कम्प्युटर बेस्ड एक्झाम पास केलेली आहे, फिजिकल स्टँडर्ड स्टेट पास केलेली आहे आणि फिजिकल इफिशियन्सी स्टेट पण क्लिअर केलेली आहे, अशा कॅन्डिडेटला ट्रेड टेस्टसाठी बोलवण्यात येणार आहे. म्हणजे त्यांनी ज्या कॅटेगरीमध्ये अप्लाय केला, जसं की ड्रायव्हिंगसाठी अप्लाय केला असेल किंवा फिटरसाठी अप्लाय केला असेल तर यांची एक व्यावसायिक चाचणी इथे घेण्यात येणार आहे. ट्रेड टेस्ट विल बी कंडक्टेड थ्रू द प्रॅक्टिकल असेसमेंट. तुम्हाला प्रॅक्टिकल असेसमेंट इथे देण्यात येणार आहे. अँड विल बी क्वालिफाईंग इन नेचर. तुम्हाला ती क्वालिफाय करायची आहे. आउट ऑफ 50 मार्क्स द प्रॅक्टिकल ट्रेड टेस्ट कॅन्डिडेट मस्ट सिक्युअर 20 मार्क्स टू क्वालिफाय. 50पैकी तुम्हाला इथे तुमच्या ट्रेड टेस्टमध्ये कमीत कमी 20 मार्क्स मिळवण्याचं गरजेचं आहे क्वालिफाय होण्यासाठी. During the trade test, the candidate will be asked to perform any activity pertaining to that particular trade post for which he/she has applied. म्हणजे तुम्ही ज्या ट्रेडसाठी अप्लाय केला त्या ट्रेडबद्दल तुम्हाला कुठलीही ॲक्टिव्हिटीज करायला सांगण्यात येईल. जसं की तुम्ही कुकसाठी अप्लाय केला ते लोक कुठलेही तुम्हाला जेवण बनवायला सांगू शकतात, किंवा तुम्ही फिटरसाठी अप्लाय केला तर तुम्हाला ऑटोमोबाईल संबंधित काही ॲक्टिव्हिटीज करायला सांगणार आहे. उदाहरणार्थ आपण बघूया, ड्रायव्हरसाठी अप्लाय केला असेल तर काय चेक केलं जाऊ शकतं, तुमचं नॉलेज ऑफ ड्रायव्हिंग ट्रेड, त्याच्यानंतर हँडलिंग आहे, ड्रायव्हिंग आहे, पार्किंग अँड मेंटेनन्स ऑफ द लाईट अँड हेवी व्हेकल्स आहे. जर तुम्ही फिटरसाठी अप्लाय केला असेल तर नॉलेज इन ऑटोमोबाईल्स आहे, फिटर मोटार मशीन्स आहे, त्याच्यानंतर हँडलिंग ऑफ टूल्स इत्यादी नॉलेज तुमचं चेक केलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर लास्ट स्टेज आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. Candidate will be shortlisted for the document verification from the pool of candidate who qualify CBT, PSD, PET, trade test. म्हणजे ज्या कॅन्डिडेटने ह्या चारही एक्झाम पास केल्या असेल, कम्प्युटर बेस्ड ट्रेनिंग, CBT, PST,
PET आणि ट्रेस टेस्ट इत्यादी जर एक्झाम पास केला असेल तर अशाच कॅन्डिडेटला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवल्या जातं. द कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू कॅरी द ओरिजिनल डॉक्युमेंट्स अलॉंग विथ द सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी. ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमच्या सर्व क्वालिफिकेशनच्या ज्या ट्रेडसाठी अप्लाय केला ते ट्रेडचं सर्टिफिकेट, त्याच्यानंतर झेरॉक्स कॉपी पण सेल्फ अटेस्टेड कॅरी करायचं आहे ते ॲट द टाईम ऑफ द रिपोर्टिंग ऑफ द रिक्रुटमेंट सेंटर. डिटेल डॉक्युमेंट्स तुम्ही चेक करू शकता ॲडव्हर्टायझिंगमध्ये. त्याच्यानंतर असणार आहे डिटेल मेडिकल एक्झामिनेशन्स. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर तुमचे मेडिकल एक्झामिनेशन असणार आहे. द शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट विल बी मेडिकली एक्झामिन्ड बाय द मेडिकल ऑफिसर और मेडिकल बोर्ड कॉन्स्टिट्यूटेड बाय द CRPF to assess their the physical and the medical fitness. इत्यादी सगळ्या स्टेज पाडल्यानंतर मेरिट लिस्ट लावण्यात येतील आणि मेरिट लिस्टनुसार तुमचं सिलेक्शन केलं जाऊ शकतं. अशा प्रकारे CRP भरतीचं सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. तुम्हाला असे जॉब ओरिएंटेड व्हिडिओ, करिअर रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळत राहतील. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.